हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द. एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकात झालेल्या मारहाणीनंतर परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय. कर्नाटकातील कानडी मुजोरीनंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं तर नाशिकमध्ये मनसेने कर्नाटकच्या बसला फासलं काळं. डोंबिवलीनंतर दिव्यातही अनधिकृत इमारतींवरती हातोडा पडणार. कारवाई विरोधात स्थानिकांचं आंदोलन. लाडकी बहीणचे पैसे नकोत, इमारत वाचवा. महिलांच्या डोळ्यात पाणी. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. 8 दिवसात अनधिकृत बांधकामावरती महापालिका कारवाई करणार असं आश्वासन. आमदार देवयानी फरांदेंची माहिती. कोस्टल रोडच्या दुरुस्तीचं काम सुरू. कोस्टल रोडच्या पॅचेसची दाखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली न्यूज 18 लोकमतने दिलेली बातमी प्रसारित केली होती. असली नकलीवरून अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डिवचलं. असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोण हे जनतेनं सांगितलं, शहांचा टोला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट. येत्या 8 दिवसात धंगेकर शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. तर धंगेकरांचं व्हॉट्सअप स्टेटस ही चर्चेत. रविवारी दुबईच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला. कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट जगताचं लक्ष. आणि तुळजाभवानी मंदिरातील गाभारा शिखर नव्याने बांधणार. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती. शिखराच्या ओझ्यामुळेच मंदिरातील शिळेला तडे गेल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर.